नमस्कार मित्रांनो, आज किंक्रांत आहे. संक्रांतीनंतरच्या दुसऱ्या दिवशी आपण ही किंक्रांत साजरी करतो. हल्ली हा दिवस फार साजरा होत नाही, पण यामागचा अर्थ फार छान आहे आणि यामागे एक धार्मिक कथा अशी आहे. संक्रांती देवीने दैत्य संक्रासूर याचा वध केला आणि त्यानंतरच्या दिवशी देवीने त्याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली आणि यावेळी लोकांनाही अशा संकटांपासून सावध राहण्याचा त्यांनी संदेश दिला आणि म्हणून किंक्रांत ही संकटापासून सावध राहण्यासाठी प्रार्थना करण्याचा दिवस आहे. किंक्रांतीच्या दिवशी आपल्यावर येणारी संकट टाळण्यासाठी घरामध्ये स्वच्छता करतात, पूजा अर्चा करतात. तर या मागच्या सायन्सचा विचार केला तर संक्रांतीनंतर हवामानामध्ये मोठे बदल होतात, थंडी वाढते, यामुळे संसर्गजन्य रोग पसरतात. पण अशा वातावरणामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणं, तीळ, गूळ, हळद, तूप अशा उष्णता देणाऱ्या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं आणि निरोगी राहणं असा प्रार्थना करण्याचा आजचा दिवस आहे. या दिवशी कुठलेही वाईट काम करू नका, अपशब्द, अपद्र बोलू नका, दिवसभर सकारात्मक राहा आणि तुमची ही किंक्रांत आनंदाने साजरी करा.